मित्रांनो, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जावो, सर्व रोग व्याधी दूर निघून जाव्यात आणि उत्तम आयु आरोग्य लाभावं. पण हे उत्तम आरोग्य राबणार तरी कसं? आपला जो देह आहे हा अन्नमय कोश आहे, अन्नापासून बनलेला आहे. आणि आता आपण बघतोय की अन्नामध्ये अत्यंतिक प्रमाणामध्ये कीटकनाशक, विषद्रव्य यांची भेसळ होत आहे. शेतकरी पिकावं म्हणून विष घालतो, कारण शेतकऱ्यालाही अधिकाधिक उत्पन्न हवे. दुकानदार टिकावं म्हणून विष घालतो. एकदा एक वहिनी आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, मी एका विशिष्ट ठिकाणचं दुकानाचंच अन्न खाते, कारण त्या अन्नाला टोका लागत नाही. म्हणजे जे अन्न टोकाही खात नाही ते अन्न आपण खातो, कारण माणसाला हे कळत नाही या अन्नामध्ये अतिरिक्त प्रमाणात विष घातलेलं आहे. पूर्वी आपण साधे रस्त्यावरचे कपडे विकत घेऊन घालत होतो. आता आपण ब्रँडेड दुकानात जाऊन कपडे विकत घेतो. जर आपण कपड्यांच्या बाबतीमध्ये सुधारलोय, ब्रँडेड कपडे घालायला लागलो, तर मग ब्रँडेड अन्न खाण्यामध्ये सुद्धा आपण काही पैसे खर्च करायची मानसिकता ठेवली पाहिजे. कारण आज कॅन्सरचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, घरोघरी गल्लोगल्ली दिसणारे कॅन्सरचे रुग्ण, कॅन्सरच्या वेदना आणि भयंकर मृत्यू हे टाळता येऊ शकतं. यासाठी दोन गोष्टींची काळजी घ्यायला हवी. एक, प्लास्टिक. आज पर्यावरणामध्ये आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये प्लास्टिक फेकत चाललो आहोत. हे प्लास्टिक आपल्या पाण्यामध्ये मिसळतं, नदी नाल्यांमध्ये जातं. असं पाणी ज्यावेळी आपण पितो तेव्हा आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये मायक्रोप्लास्टिकचं सेवन करत असतो. हे प्लास्टिक हे कर्करोगाचे कारण आहे. प्लास्टिक बनवताना 19 प्रकारचे कॅन्सर कॉझिंग घटक त्याच्यामध्ये असतात, असं एका संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मधील बायोस्फिनॉल ए हा घटक हा इस्ट्रोजन नावाच्या फिमेल हार्मोन, स्त्रियांमधल्या एका हार्मोन्स सारखा काम करतो. त्यामुळे ब्लड क्लॉट होणं, हृदयविकाराचा झटका येणं, पॅरालिसिसचा झटका येणं, कॅन्सर होणं हे असे अनेक विधी आजार प्लास्टिक पासून पसरतात. यामुळेच आम्ही आमच्या माधव क्लिनिकमध्ये होमिओपॅथिक औषधांसाठी सक्तपणे काचेच्याच बाटल्यांचा अवलंब करतो. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपलं स्वयंपाकघर हे किमान स्वयंपाकघर प्लास्टिक मुक्त असलं पाहिजे. मायक्रोप्लास्टिकची जी प्रचंड प्रमाणामध्ये सेवन आपण करतोय, याला कुठं ना कुठं तरी आळा घालणं गरजेचं झालेलं आहे. किंबहुना आपण आपल्या जीवन पद्धतीचा मुळापासून विचार केला पाहिजे. 2026 या वर्षामध्ये जर आपल्याला हे हृदयविकार, कॅन्सर असे गंभीर आजार जर टाळायचे असतील, तर आपल्याला या प्लास्टिकच्या अतिरिक्त सेवनावरती काम केलं पाहिजे. आपण आपलं पर्यावरणाचं रक्षण करूया, आपल्या वसुंधरेचं रक्षण करूया. जर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं तर पर्यावरण आपलं रक्षण करेल. अन्यथा WHO एका अंदाजानुसार भारतामधील किमान 70% लोकांना कर्करोग होण्याचा धोका आहे. आपला प्रयत्न हा राहिला पाहिजे की आपण 30% राहू व इतरांना कर्करोग होऊ नये. म्हणून प्लास्टिकचा अतिरिक्त वापर आपण टाळला पाहिजे. केमिकलचा अतिरिक्त वापर आपण टाळला पाहिजे. जसे डिमांड तसा सप्लाय असा एक जगाचा नियम आहे. आज आपल्याला सेंद्रिय अन्नपदार्थांबद्दल जागरूकता आणली पाहिजे आणि सेंद्रिय अन्नपदार्थ घेणारे बायर्स म्हणजे खरेदीदार तयार करावे लागतील, तर विक्रेते आपोआप तयार होतील. कारण शेतकऱ्याला ते परवडलं पाहिजे, बायर्स त्याच्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत. प्रत्येकानंच आपल्या कुटुंबाचा आणि कुटुंबाच्या हिताचा विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या माधव क्लिनिकमध्ये पर्यावरणाची अत्यंत काळजी घेतो. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करतो, कागद कमीत कमी वापरतो. आमचा मॅक्झिमम प्रयत्न हा पेपरलेस प्रॅक्टिस वरती असतो. कारण एक कागदासाठी एक झाड तोडलेलं असतं. झाडही तुमच्या माझ्यासारखा एक सजीव तर आहे. त्यामुळं पर्यावरणाची होणारी हानी टाळणं, त्यानंतर आपल्या जीविताला होणारा धोका कमी करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जर आज आपण आपली आणि आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली तरच भविष्य काळ आहे. त्या उपर जे विषद्रव्य आपल्या पोटात गेलेली आहेत त्यांचे आपल्या जीवनावरती होणारे साईड इफेक्ट होमिओपॅथीच्या सहाय्यानं टाळता येऊ शकतात. कॅन्सर आपण रोखू शकतो. यावरती डेव्हिड सर्वन श्रायबर नावाच्या अमेरिकन लेखकाचं कॅन्सर रोखू या नावाचं एक उत्तम पुस्तक आहे. हे पुस्तक जरूर वाचावं अशी मी सर्वांना विनंती करतो. कारण आपल्याला हे कळेल की कॅन्सर कसा होतो, कसा पसरतो व कसा रोखता येतो. त्यामुळे 2026 हे वर्ष आपण मिळून एकत्र येऊन कॅन्सर मुक्तीचा प्रयत्न करूया. आपल्याला रोगमुक्त चांगलं जगायचं आहे. हे जगणे आनंदाचे व्हायला पाहिजे असेल तर आपल्याला होमिओपॅथी सारखे दुसरे शास्त्र नाही. होमिओपॅथी तुमच्या शरीरामधल्या कॅन्सर सारख्या टेंडन्सी टाळू शकतं, हृदयविकाराचा धोका कमी करू शकतं. मात्र या सगळ्यांसाठी सर्वांची साथ पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. 2026 वर्षात पर्यावरण रक्षणाचा, वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करूया आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपूया. एक आनंदानं उत्तम जीवन 2026 साली जगण्याचा संकल्प करूया. धन्यवाद.